ऑलराईट मंडळी, सो एक अत्यंत सुंदर असं टीझर 2 आलेलं आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे एप्रिल मे 99. आणि कारण मी एक मिलेनियल आहे, म्हणजे 90च्या दशकात जन्मलेली मुलगी आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने या सिनेमाचा सगळ्यात आधी मोशन पोस्टर आलं होतं, त्याच्यानंतर टीझर 1 आला होता आणि आता टीझर 2 हे सगळं काही इतकं फुल ऑन नॉस्टॅल्जिया देणार आहे ना, की कायच सांगू मी. आय एम लिटरली सो एक्सायटेड फॉर द फिल्म. सगळ्यात पहिली गोष्ट तर एकंदरीत टीझरमध्ये मला काय-काय गोष्टी आवडल्या त्या पटापट सांगते. सगळ्यात आधी तर कलर ग्रेडिंग इतकं कमालीचं त्यांनी केलेलं आहे. तो जो एक पेल टोन सेट केलेला आहे संपूर्ण टीझरमध्ये. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने लोकेशन्स घेतलेली आहेत, त्या छोट्या-छोट्या शाळेतल्या चड्ड्या असतील, कॉस्ट्यूम्सबद्दल बोलतीये तर फारच असे डिझायनर अशा प्रकारचे कपडे कधीच आपल्या नशिबात नव्हते म्हणजे त्यावेळेला. तर ज्या पद्धतीने ते सँडल्स आणि मातीने अगदीच माखलेले पाय आणि त्या सगळ्या गोष्टी सायकलवरती फिरणं, दिवसभर हिंडत बसायचो आपण अगदी. त्याच समवेत उन्हाळ्यातल्या सुट्ट्या आणि त्यावेळेसच्या ज्या कैऱ्या पाडण्याचं जे भूत आपल्या डोक्यात सगळ्यांच्या यायचं, हे सगळं काही इतकं रिलेटेबल आहे आणि मेकर्सने म्हणजेच मी बोलतेय रोहन मापुसकर यांच्याबद्दल जे रायटर आणि डिरेक्टर आहेत, एप्रिल मे 99 या सिनेमाचे, तर त्यांनी खूप सुंदररित्या सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक अगदी निवडून घेतल्यात आणि त्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एकंदरीत टीझर 2 मध्ये अजून तरी फारशी काही स्टोरी रिव्हील झालेली नाही. ते सुद्धा एक बरं वाटलं मला. टीझर फार सुंदर कट केलेला आहे. इंट्रो म्युझिकपासून तर थेट शेवटच्या सीनपर्यंत कमाल. बरं, 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला खूप स्पेशली नमूद कराव्याशा वाटतात. पहिली गोष्ट तर शाळेमध्ये अंगठे पायाचे अंगठे धरण्याचा जो एक सीन आहे, आहाहा! खूपच रिलेटेबल. म्हणजे मागच्या बाकावरती बसून जे काही किडे आपण केलेले होते शाळेच्या काळामध्ये, तर त्यावेळेला जे मास्तराने अगदी ढुंगणावर फटके मारून आणि हातावरती मस्त छड्या-बिड्या हाणून जे बाहेर हो आणि आपली अगदी सगळ्यांसमोर जो आपला पचका करायचे सगळे टीचर्स आणि जे आपल्याला अगदी अंगठे धरून उभं राहायला सांगायचे, तो पूर्ण लेक्चर संपेपर्यंत. प्रचंड रिलेटेबल. बरं त्याच्यानंतर आईचा हा एक डायलॉग. प्लॅनिंग झालंय ग. क्रिकेट, हरिहरेश्वर, खाजनात गेलात नाही त्याच्या तंगड्या तोडून ठेवी ना मी. त्यावेळेसचा तो एक वेगळाच धाक असायचा, की हां, म्हणजे तंगडं तोडून द्यायची आई आणि तंगडे तोडलेले आहेत आपले आई-बाबांनी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कमालीचा नॉस्टॅल्जिया देणारा ठरणार आहे. आणि मी आत्ताच सांगतेय, की हा सिनेमा बघायला जेवढे पण मिलेनियल्स आहेत, जो हा व्हिडिओ पाहताय, 90च्या दशकात जन्माला आलेली मुलं-मुली, आय एम टेलिंग यू गाईज, आपल्याला आपल्या सगळ्या आठवणींना उजाळा देणारा हा एक चित्रपट ठरणार आहे. त्याच्यामुळे आपापल्या स्कूल फ्रेंड्सला घेऊन हा चित्रपट आपण सगळ्यांनी नक्कीच बघायला पाहिजे असं मला वाटतं. आता ह्या सगळ्या तर जमेच्या बाजू झाल्या, ज्या-ज्या मला गोष्टी आवडल्या आणि सगळं काही उत्तम जुळून आलंय. पण त्यातल्या त्यात एक स्पेशल गाणं आहे ताकुंबा. कसलं भारी गाणं आहे राव ते. म्हणजे बघता-बघताच ते गाणं अगदी मला असं वाटतं, की आपण स्वतः थिरकायला लागतो त्या गाण्यावरती. स्पेशली त्या गाण्याची कोरिओग्राफी म्हणू नका. एडिटिंग ज्या पद्धतीने केली, आत्ताचा एक Instagramचा ट्रेंड जो आता थोडासा आउटडेटेड जरी झाला, तरी तो बऱ्यापैकी चालला Instagramवरती. तर त्या ट्रेंडला डोळ्यांसमोर धरता मोठमोठ्या अक्षरात अगदी वेगवेगळ्या फॉन्टमध्ये आपल्याला त्या गाण्याचे लिरिक्स दिसतात. बरं गाण्याचे लिरिक्ससुद्धा लय बाप आहेत. एकंदरीत मला ते ताकुंबा हे गाणं खूपच आवडलंय. आता एक गोष्ट बघा, आता आपल्या आधीचं जे जनरेशन होतं म्हणजे आपले आई-बाबा आपल्याला लहानपणापासून त्यांच्या काळाचा खूप शो ऑफ करत आपल्याला त्या गोष्टी ऐकवत आलेल्या आहेत, बरोबर? की तुला माहिती आहे का, आमच्या काळात आम्ही अगदी 2-2 नद्या ओलांडून शाळेत जायचो आणि स्ट्रीट लाईटवरती अभ्यास केलेला आहे आणि घरात वीज नव्हती. बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला ते ऐकवत असायचे. त्यावेळेला आपल्याला असं वाटायचं, "हां, ठीक आहे ना, एवढं पण काय." पण आता ना मला असं वाटतं आपण त्यांच्या जागेवर गेलो आणि आता आपण येणाऱ्या जी जेन आहे त्यांना आपण अगदी शो ऑफ करून हा सिनेमा दाखवू शकतो, की बघ, बघ, बघ. इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हता, कुठल्या सुखसुविधा नव्हत्या, गाड्या-घोड्या नव्हत्या ढुंगाखाली आणि होतं तर फक्त मजा, दिवसभर हुंदडत फिरणं. बरं सकाळ-सकाळी उठायचं, तेलाने पचपचित असे केस विंचरायचे, घट्ट 2 वेण्या बांधायच्या, तो फ्रॉक शाळेचा, त्याच्यानंतर ते मोजे, ते बुटं, ते दप्तर, अ, क्लासवर्क, होमवर्क, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या वह्या, त्याला कव्हर चढवलेलं. शाळेच्या गेटच्या बाहेर त्या एक आजी बसायच्या ज्यांच्याकडनं ₹1 मध्ये 2 पेरू घ्यायचो. लाल तिखट असं टाकून आणि मीठ टाकून आणि ते खात-खात घरी यायचं. चिंचा रस्त्यात एखादं चिंचेचं झाड असेल, त्या चिंचा पाडून त्या चिंचा खात-खात घरी यायचं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधली ती सगळी मजा म्हणजे तो गोळा, बर्फाचा गोळा, आहाहा! ती कुल्फी, त्याच्यानंतर लाल परीने मामाच्या गावी जायचं. हे सगळं काही ना म्हणजे खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस होते राव ते. भले आपल्याला काही प्रिव्हिलेजेस नव्हते मिळत, म्हणजे अगदी कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर वर्षभरामध्ये फक्त दिवाळीतच नवीन कपडे आपल्याला मिळायचे. फार-फार तर वाढदिवसाला वगैरे. कधी फारच छान मार्क वगैरे मिळाले तर तेव्हाच. पण सुखसुविधा जरी नव्हत्या, प्रिव्हिलेजेस जरी नव्हते, पण दिवस बाप होते राव. आणि
सगळ्यात शेवटची गोष्ट की बाहेर अंगणामध्ये बाज टाकायची उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये. सगळे आपले भावंड आणि सगळे एका बाजेवरती अगदी वाकड्या तिकडे झोपलेलं आणि आजीच्या गोष्टी आणि वर टपोर चांदणं. आह! कमालीचे दिवस होते यार ते. लिटरली म्हणजे मला आत्ता मी लांबलचक अशा सगळ्या आठवणींची जर यादी सांगायला गेले ना, तर हा व्हिडिओ 10 तासांचा होईल. पण तरीसुद्धा सांगते म्हणजे शो ऑफ किंवा ओव्हर एक्झॅजरेट नाही करत आहे. पण यार बाप दिवस होते ते. म्हणजे मी वारंवार बाप हा शब्द वापरते कारण आपण जेन्युइनली तो सुवर्णकाळ जगलोय अँड आय एम सो हॅपी फॉर दॅट. येणाऱ्या आत्ताच्या पिढीला कदाचित त्या गोष्टी आपल्याला सांगण्यासाठीचं एक माध्यम ठरेल हा चित्रपट. बाकी व्हेंटिलेटरसारखा अप्रतिम सिनेमा देणारे मापुसकर ब्रदर्स हा सिनेमा आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळे मी जेन्युइनली खूप आनंदी आहे आणि रोहन यांच्याकडनं या सिनेमाला संगीत दिलेलं आहे. ते पण मला खूप आवडलं कारण संगीत भयंकर रिफ्रेशिंग आहे राव आणि वारंवार ताकुंबा हे गाणं मी तरी नक्की ऐकू शकते. बाकी 1 मिनिट मी माझ्या ज्या 90च्या दशकातल्या मुलांच्या आपल्या ज्या आठवणी येतात, तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कमीत कमी वेळात. पण आणखीन कोणत्या वेगवेगळ्या आठवणी आहेत, त्या मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा ना. त्याही मला वाचायला नक्कीच आवडतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर त्याचे रिव्ह्यू लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. तुमचं काय मत आहे तेही मांडायला प्लीज विसरू नका. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी बिकॉज इट्स फ्री. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. ये तो बोला था ना, बोला था कि नहीं? मैंने ऐसा कब कहा था? अरे नहीं, आपने कहा था उस दिन जब आप नाव में थे तब आपने कहा था। बेचारे भूल गए होंगे, टेंशन बहुत है ना। चुप है, मुंह का